नमस्कार मंडळी. मागील आठवड्यात मित्राचा कॉल आला. विचारत होता ट्रेकिंगसाठी जायचं का. मी बोललो कुठे जायचं ठरवशील आणि मला सांग. शेवटी ठरलं, शनिवारी सुधागडला जायचं. ठरल्याप्रमाणे शनिवारी सकाळी साधारणतः 4 वाजता तयारी केली आणि आपल्या धन्नूला घेऊन आम्ही निघालो सुधागडच्या दिशेने. 5 वाजता लोणावळ्यामध्ये थोडंसं थांबून चहा घेतला. खोपोलीचा घाट उतरून खोपोलीमधून अलिबागकडे जाणारा रस्ता घेतला आणि पाहता पाहता दिवस उजाडला. पाली गावातून 6 किलोमीटर अंतरावर सुधागड किल्ल्याकडे जाण्यासाठी थोडासा कच्चा रस्ता लागला. पाच्छापूर गावातून आम्ही साधारणतः सकाळी 6:45ला सुधागड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या दर्यागाव ठाकूरवाडीमध्ये येऊन पोहोचलो. शाळेच्या बाजूला बाईक पार्क केली आणि गडावर जाण्याची तयारी केली. नमस्कार मंडळी, मी आदित्य पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्र, गडकोटांची भूमी, स्वराज्याच्या शौर्याची साक्ष देणारी धरती. या भूमीवर उभे असलेले गडकिल्ले म्हणजे केवळ ऐतिहासिक वास्तूच नव्हे, तर आपल्या संस्कृतीची, आपल्या परंपराची आणि अभिमानाची जिवंत साक्ष आहेत. त्यातीलच एक किल्ला म्हणजे रायगड जिल्ह्यातील सुधागड, ज्याला पूर्वी भोरबगड या नावाने सुद्धा ओळखले जात असे. तर मित्रांनो, आज सुधागड भटकंतीमध्ये माझ्यासोबत आहे माझा परम मित्र अर्जुन आणि आम्ही दोघेजण आज सुधागड किल्ल्याची भटकंती करणार आहोत. तर सकाळी आम्ही साधारणतः 4 वाजता पुण्यातून निघालो होतो. तर आता आम्ही ठाकूरवाडी गावामध्ये पोहोचलो साधारणतः 7 वाजता आणि ते शाळेमध्ये आम्ही आमची बाईक पार्क केली आहे आणि आम्ही आता गड भ्रमंतीला सुरुवात केली आहे. तर बघूयात आता जाऊन वरती की किल्ल्यावरती कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला स्वराज्याची राजधानी म्हणून निवड करण्याच्या यादीत ज्याचा समावेश होता. असा निसर्ग सौंदर्य, घनदाट जंगल आणि विस्तीर्ण पठा, इतिहासाची साक्ष देणारा हा परिसर सगळं अनुभवण्यासाठी आज आपण निघालो आहेत सुधागड किल्ल्याची भटकंती करायला. तर चला पुढील प्रवासाला सुरुवात करूयात. साधारणतः 15 मिनिटाचा ट्रेक केल्यानंतर आपण एकदम घनदाट जंगलामध्ये येतो. तर समोर दाखवू त्याला एकदा.
घनदाट जंगलातून 20 ते 25 मिनिटाचा ट्रेक करून आता आपण येऊन पोहोचलो आहे गडावरील शिडी मार्गाजवळ। तर आता आपल्याला या शिडी मार्गाने किल्ल्यावर जायचं आहे। तर तुम्ही बघू शकता हा शिडी मार्ग एकदम असा सरळ वरती जाण्यासाठी आहे। आम्ही गड्या डोंगरच राहणार, साखर शुभाच होणार। आम्ही गड्या डोंगरच राहणार, साखर शुभाच होणार। एवढा निसर्ग सौंदर्य फक्त आपल्याला सह्याद्रीमध्ये आल्यानंतरच पाहायला मिळतंय। पहिल्या शिडी मार्गावरून थोडंसं वरती आल्यानंतर आपल्याला कातळामध्ये कोरलेल्या अशा कोरीव पायऱ्या दिसून येतात आणि याच पायऱ्याने आता आपल्याला वरती जायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान कातळात कोरीव पायऱ्या कोरलेल्या आहेत। ते 10 मिनिटाचा ट्रेक करून पहिल्या शिडी मार्गाने थोडंसं वरती आल्यानंतर आता आपण गडाच्या दुसऱ्या शिडी मार्गाजवळ येऊन पोहोचतोय। ही शिडी तुम्ही बघू शकता की पूर्ण अशी तरंगलेली आहे। तर आता या शिडीवरून आपल्याला समोर वरती जायचं आहे। वाघ्या शेरू काय दिसतो पण त्याला काय ओरडलं रे? दुसऱ्या शिडी मार्गापासून साधारणतः 40 ते 45 मिनिटाचा ट्रेक केल्यानंतर खडी चढाई करून आता आम्ही येऊन पोहोचलो आहे किल्ल्याच्या पहिल्या पायरी मार्गाजवळ। तर आता आपण या पायरी मार्गाने किल्ल्यावरती पुढील प्रवासाला सुरुवात करतोय। अजून साधारणतः वाटते की 40 ते 45 मिनिटं आम्हाला गडावर पोहोचायला लागेलच। सुधागड किल्ल्याच्या पायथ्याचं जंगल खूप घनदाट असून या जंगलात वेगवेगळ्या प्रकारचे औषधी वृक्ष वनस्पती आहेत आणि त्यामुळे या जंगलात वन्यजीवांचा जास्त वावर असणार हे नक्कीच। काही वर्षापूर्वी सुधागड आणि त्या भोवतालचा परिसराला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। अडीच तासांच्या ट्रेक नंतर आता आम्ही येऊन पोहोचलो आहे किल्ले सुधागडाच्या महादरवाजाजवळ। तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे हा आहे महादरवाजा। हा महादरवाजा जी आपली स्वराज्याची राजधानी आहे किल्ले रायगड त्याचप्रमाणे या दरवाजाचं रचना त्याचं स्थापत्य त्याप्रमाणेच बनवलेलं आहे। सुधागड किल्ल्याच्या महादरवाजामध्ये आता आम्ही आहोत। स्वराज्याची राजधानी असणाऱ्या श्रीमान रायगड किल्ल्यावर आपण आहोत असा भास या ठिकाणी आल्यावर होतो। या महादरवाजाचं बांधकाम कोरीव काम रचना हे सगळं पाहताना छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक ज्या किल्ल्यावर झाला तो रायगड किल्ला त्याच ठिकाणीच आपण आलो आहोत असा या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला भास होतो। तुम्ही हा जो महादरवाजा आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता। सुधागड किल्ल्याच्या महादरवाजाच्या दोन्ही बाजूला शरफशिल्प आणि शरफशिल्पाच्या पायाखाली हत्ती राजचिन्ह कमळ पुष्प आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। साक्षात राजधानी रायगडची आठवण करून देणारा हा सुधागडचा महादरवाजा।
डोळ्याचं पारणं फेडणारं सुरेख असं बांधकाम आणि मराठी शाहीच्या गौरवशाली इतिहासाच्या पाऊलखुणा आजही आपल्याला या महादरवाजावरती पाहायला मिळतात. अलीकडच्या काळामध्ये रायगड दुर्ग संवर्धन संस्थेने या किल्ल्याचा महादरवाजा बसवलेला आहे. तर आता आपण या महादरवाजामधून गडावरती प्रवेश करूयात. प्रवेशद्वारातून किल्ल्यावरती प्रवेश केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी किल्ल्याच्या महादरवाजामध्ये दोन्हीही साईडने आपल्याला या प्रकारच्या देवड्या पाहायला मिळतात. या ठिकाणी इतिहास काळामध्ये आपले पहारेकरी पहारा देत असत. आपल्याला तैलबैला, घनगड, त्यानंतर सरसगड किल्ले पाहायला मिळतात. आज वातावरण पूर्ण क्लिअर असल्यामुळे दूरवरचे डोंगरसुद्धा आपल्याला इथून दिसत आहेत. आम्ही येऊन पोहोचलो आहे सुधागड किल्ल्यावरील भोराई माता मंदिर परिसरामध्ये. तर तुम्ही या ठिकाणी भोराई माताचं मंदिर सुद्धा बघू शकता. भोराई देवीच्या मंदिरासमोरच आपल्याला हत्तीच्या पाठीवर उभी असलेली दीपमाळ पाहायला मिळते. तुम्ही बघू शकता या ठिकाणी. आणि याच परिसरामध्ये आपल्याला खूप साऱ्या विरगळी आणि सतीशिळा पाहायला मिळत आहेत. भोराई देवीच्या समोरच्या परिसरामध्ये आपल्याला चपेटदान मारुतीची मूर्ती पाहायला मिळते. भोराई मातेचं दर्शन घेऊन थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला डाव्या साईडला अजून एक महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं. आम्ही आता येऊन पोहोचलो आहे सुधागड किल्ल्यावरील पंत सचिवाच्या वाड्यामध्ये. आणि हा वाडा 1705 मध्ये पेशवाईंच्या काळामध्ये बांधलेला आहे असं सांगितलं जातं. तुम्ही हा वाडा बघू शकता. आणि पंत सचिवाच्या वाड्यामध्ये आपल्याला काही इतिहासकालीन गोष्टी पाहायला मिळतात. दगडामध्ये कोरलेलं जातं आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि या ठिकाणी बघा तुम्ही, ही आहे अखंड दगडामध्ये कोरलेली उखळ. आणि तिचं कोरीव काम तुम्ही बघू शकता, किती सुंदर कोरीव काम केलेलं आहे. आणि या ठिकाणी पण भरपूर सारे अशा गोष्टी आहेत, काही लोखंडाच्या आहेत आणि काही दगडामध्ये कोरलेल्या आहेत. तर या जपून ठेवलेल्या आहेत त्या पंत सचिवाच्या वाड्यामध्ये.
शिवाच्या वाड्यामध्येच आता आम्ही थोडीशी न्याहारी करून घेतो, कारण की आता पुढे जाऊन परत पाणी मिळणार नाही पिण्यासाठी. तर आता आम्ही या ठिकाणीच थोडीशी न्याहारी करून घेतो. आणि हा आमचा शेरू, हा आमच्यासोबत ठाकूरवाडी गावापासून ते आत्तापर्यंत आमच्या प्रवासामध्ये सोबतच आहे. इतिहास काळामधील काही वाड्यांचे अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. इतिहास काळामधील धान्याचे कोठार किंवा दारुगोळाचे कोठार आणि त्याची पूर्ण पडझड झालेली दिसत आहे. आपण आता आलो आहे सुधागड किल्ल्यावरती. आणि सुधागड किल्ल्यावरती आपल्याला कमळ तलावाच्या बाजूला सिद्धेश्वर शंकर भगवानांचं मंदिर पाहायला मिळतं. तर आपण आता मंदिरामध्ये जाऊन महादेवाचं दर्शन घेणार आहोत. आणि मंदिरासमोर अजून आपल्याला काय काय गोष्टी बघायला मिळतात त्या आपण पाहूयात. तुम्ही बघू शकता सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागच्या साईडला आपल्याला कमळ नावाचं तलाव आहे. आणि या ठिकाणी आपल्याला भगवान शिवशंकराचं मंदिर पाहायला मिळते. तर आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत. आता आपण आलो आहे सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये. आणि हा आहे मंदिरासमोरचा चौथरा. आणि या ठिकाणी आपल्याला अगोदर दिसतीये श्री गणपती बाप्पांची मूर्ती. आणि एक छोटीशी या ठिकाणी आपल्याला तुळशीचं वृंदावन सुद्धा पाहायला मिळते, जे की या पाठीमागच्या जात्यावर ठेवलेलं आहे. मंदिराच्या समोरच्या भागामध्ये आपल्याला कातळामध्ये कोरलेला नंदी पाहायला मिळतो या ठिकाणी. सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागे जे तुम्हाला पाण्याचं टाकं दिसतंय, तर हे कमळ तलाव म्हणून ओळखलं जातं. तुम्ही बघू शकता या ठिकाणी एवढ्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा खूप पाण्याचा साठा अजून आहे. सिद्धेश्वर मंदिराच्या पुढील परिसरामध्ये आपल्याला हे ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळतात, जे की वाड्यांचे अवशेष आहेत. चला आपण आता आतमध्ये जाऊन बघूयात. पूर्ण असे वाड्यांचे अवशेष बरं काही पडलेले. पूर्वीच्या काळी या ठिकाणी अशी घरं होती. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलो आहे किल्ले सुधागडच्या चिलखती बुरुजावरील, जो किल्ल्याच्या पूर्वेच्या साईडला आहे. तर तुम्ही बघू शकता, हा आहे सुधागड किल्ल्याचा चिलखती बुरुज.
आता आपण येऊन पोहोचलो आहेत चिलखती बुरुजावरती आणि या चिलखती बुरुजावरून आपल्याला सह्याद्री मधला हा नजारा जो बघायला मिळतोय, असा निसर्ग सौंदर्याचा नजारा फक्त आपल्याला सह्याद्रीमध्ये आल्यानंतरच पाहायला मिळतो। तुम्ही समोर बघू शकता ही समोरची ही डोंगर रांग आणि या दोन डोंगर रांगेच्या मधून एक नदी आहे। सध्या त्या नदीमध्ये पाणी नाही, पण जेव्हा पाऊस पडेल तेव्हा या ठिकाणचं जे दृश्य असेल ते इतकं सुंदर असेल। जर तुम्ही कधी इकडे येणार असाल पावसाळ्यामध्ये तर तुम्ही या ठिकाणी नक्की या। चिलखती बुरुजाच्या डाव्या साईडला आपल्याला या ठिकाणी कातळामध्ये कोरलेलं पाण्याचं टाकं पाहायला मिळते, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। छत्रपती शिवाजी महाराजांनी 1648 मध्ये सुधागड किल्ला जिंकून स्वराज्यात दाखल केला। तेव्हा महाराज स्वतः सुधागड किल्ल्यावर आले। त्यांनी या किल्ल्याची स्वराज्याची राजधानी म्हणून पाहणी केली, पण रायगड मध्य ठिकाणी असल्यामुळे रायगडवरून लक्ष ठेवणं सोपं होतं, म्हणून स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्याला केलं। छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पहिल्यांदा सुधागड किल्ल्यावर आले तेव्हा त्यांना मधांचे पोळे दिसले। मध म्हणजे अमृत आणि सुधा म्हणजे सुद्धा अमृत, म्हणून शिवरायांनी या किल्ल्याचं भोरबगड वरून सुधागड असं नाव ठेवलं। छत्रपती संभाजी महाराज सुद्धा या किल्ल्यावर बराचसा काळ राहिलेले आहेत। गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचापूर गावातच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबचा बंडखोर मुलगा अकबर यांची भेट झाली होती। महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील काही जणांनी महाराजांविरुद्ध कट कारस्थान केलं। त्यापैकी काही जणांना महाराजांनी सुधागड किल्ल्याच्या टकमक टोकावरून ढकलून देऊन शिक्षा दिली आणि काही जण पळून गेले होते। अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी, त्यांचा मुलगा आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जत या सर्वांना पकडून सुधागड किल्ल्याच्या परिसरात असलेल्या परली गावात हत्तीच्या पायी दिलं होतं। मिर्झा राजे जयसिंग सोबत तह झाल्यानंतर 23 किल्ल्यामध्ये सुधागड किल्ला सुद्धा मुघलांकडे गेला होता आणि 1648 मध्ये जिंकून घेतल्यानंतर आदिलशाही त्यानंतर पुन्हा मुघलांकडे गेला होता। 1667 मध्ये सुधागड किल्ला पुन्हा जिंकून स्वराज्यामध्ये दाखल केला होता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा असलेला सुधागड किल्ल्याचा इतिहास, गडावरील मंदिराची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। भेटूयात पुढच्या भटकंतीमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज की जय।